नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात स्पीड न्यूज. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी दिल्लीच्या दौऱ्यासाठी रवाना झालेत. आज गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांची बैठक होणार आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या राष्ट्रीय बैठकीचं आयोजन दिल्लीत करण्यात आलंय. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. या दौऱ्यासाठी आज सकाळीच ते विमानानं दिल्लीला रवाना झालेत. 10 वाजण्याच्या सुमारास ते बैठकीला हजर राहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. आरोग्य विभागाच्या परीक्षांवरून राज्यभरात मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला आणि त्यातच आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षा येत्या 4 ते 5 दिवसात घेण्यात येणार आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आरोग्य विभागाच्या परीक्षा टोपेंनी नाईलाजानं रद्द केल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांनाही हेलपाटा झाला. मात्र येत्या 4 ते 5 दिवसात या परीक्षा घेतल्या जातील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यामुळे पुन्हा परीक्षेची तारीख कधी घोषित होते याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय. खड्ड्यांच्या मोहिमेची एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आणि ठाणे पालिकेतील 4 वरिष्ठ अधिकारी निलंबित करण्यात आलेत. कार्यकारी अभियंता चेतन पटेल, उपअभियंता संदीप सावंत, कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे, कनिष्ठ अभियंता संदीप गायकवाड यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारनं उपोषणाला बसायला भाग पाडू नका. तत्काळ मराठा आंदोलकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा, अन्यथा आझाद मैदानावर उपोषणाला बसायला केव्हाही तयार असल्याचा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी दिला. आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की या सरकारवरती येते, याचाच अर्थ भरती प्रक्रिया राबवताना गोंधळ झालाय हे उघड आहे, असं सांगत यापुढे तरी असे प्रकार टाळले गेले पाहिजेत अशी अपेक्षा संभाजीराजेंनी व्यक्त केली. 22 ऑक्टोबरपासून सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू होणारे सिनेमागृह सुरू करण्याबाबत बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री आणि चित्रपट निर्मात्यांची बैठक झाली. या बैठकीला सीताराम कुंटे, संजय राऊत आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी उपस्थित होते. या बैठकीत सिनेमागृह सुरू करण्याबाबत एकमत झालं. सरकारनं 4 ऑक्टोबरपासून राज्यातल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतल्या शाळा सुरू करण्याचे संकेत दिले. मुंबईत कोरोनाची आकडेवारी कमी झाली आहे, त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची खास मोहीम सुरू केली जाणार आहे, असंही पेडणेकर म्हणाल्या. कुणाशी आघाडी करायची याबाबत राष्ट्रवादीनं जिल्हा स्तरावर अधिकार दिले असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका त्यांचे नेते ठरवतील. त्या पक्षाच्या ताकदीनुसार जिल्ह्यातील लोकांवर निर्णय सोपवला जाईल. आम्ही राज्याच्या स्तरावर निर्णय घेणार नाही. सर्व अधिकार जिल्हा स्तरावरून होतील, असंही अजित पवार म्हणाले. राज्यात कोळसा टंचाईमुळे वीज संकट निर्माण झाले, याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे, असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे आणि कोळसा खनिकर्म मंत्री रावसाहेब दानवेंनी केलं. केंद्र सरकारकडून कोळसा पुरवठा कुठेही कमी करण्यात आलेला नाही आणि समजा वेस्टर्न कोलफिल्ड ही कंपनी कोळसा देत नसेल तर मी स्वतः कंपनी व्यवस्थापनाशी बोलेन, असंही ते म्हणाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवरती भाष्य केलं. आमच्या काळात माथाडी प्रश्नांना नेहमीच न्याय दिला गेला, याबाबत नेहमी सकारात्मक विचार केल्याचा उल्लेख फडणवीसांनी केला. दरम्यान राज्यात परीक्षांवरून सुरू असलेल्या मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं. बीडच्या सहकार क्षेत्रातील दिग्गज असलेल्या द्वारकादास मंत्री या नागरी सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या व्यवहारातील अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. पीक विम्याबाबत वेळकाढूपणा करणाऱ्या विमा कंपन्यांना हिसका दाखवू, असा इशारा कृषी मंत्री दादा भुसेंनी दिलाय. राज्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानीचे पंचनामे देखील झालेले आहेत. अशा परिस्थितीत विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं वेळकाढूपणा करणार असतील तर अशा कंपन्यांना आम्ही कायद्याच्या दृष्टिकोनातून हिसका दाखवू, असा इशारा राज्याचे कृषी मंत्री दादा भुसेंनी सांगोला इथे दिला. जळगावात राष्ट्रवादीनं शिवसेनेला धक्का दिलाय. शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह जिल्हा बँकेच्या संचालक आणि शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा इंदिरा पाटील यांच्यासह अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील 11 भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे इथे भाजपला धक्का बसलाय. मात्र आम्हाला कुठलाही धक्का जिल्ह्यामध्ये बसलेला नाही असं वक्तव्य भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलंय. बोदवड मुक्ताईनगर येथील शिवसेनेत गेलेले सगळे नगरसेवक खडसे समर्थक होते. खरं तर हे राष्ट्रवादीमध्ये जाणं अपेक्षित होतं असं महाजन म्हणाले. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा किसान सभेनं अजित नवले यांनी दिलाय. राज्यात सोयाबीनचे दर 11,000हून 4,000वरती कोसळले. त्यामुळे 27 तारखेला राज्यभर मोर्चे काढून तहसील कार्यालयावर सोयाबीन ओतणार असल्याचा इशारा नवलेंनी दिला. आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द केल्याबाबत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवरती टीका केली. या परीक्षेसाठी 3 लाखांच्या वर विद्यार्थ्यांनी अर्ज केले. परीक्षेची तारीख जाहीर केली, हॉल तिकीट दिलं गेलं आणि वेळेवर परीक्षा रद्द केली. शासनाच्या भोंगळ कारभाराचं हे उत्तम उदाहरण असल्याचा आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला. आरोग्य विभागाच्या परीक्षेचं कंत्राट देणाऱ्या कंपनीची आणि अधिकाऱ्यांची सीआयडी चौकशी करा अशी मागणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली. आधी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम या ठाकरे सरकारने केलं आणि आता 8 लाख तरुण तरुणींच्या जीवाशी खेळण्याचं दुसरं पाप आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि या सरकारनं केलं असल्याची टीका लोणीकरांनी केली. आरोग्य विभागाच्या होऊ घातलेल्या परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रावरती पोहोचले होते. मात्र सरकारनं रात्री अचानक परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास देखील झाला. सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी या निषेध करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वाशिम जिल्हा संयोजक राहुल खरात यांच्या नेतृत्वाखाली वाशिम शहरातील पुसद नाका इथे आंदोलन करण्यात आलं. अमरावतीत आरोग्य विभागाची परीक्षा अचानक रद्द झाल्यानं विद्यार्थी संतापले. जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. आरोग्य सेवकांची परीक्षा पुढे ढकलल्यानं आरोग्यमंत्र्यांच्या प्रतिमाला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं. आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गासाठी होणाऱ्या परीक्षा सरकारनं रद्द केल्या. याच्या निषेधार्थ भाजपच्या युवा मोर्चानं वर्ध्यातील शिवाजी चौकात आंदोलन केलं आणि राज्यातील तिघाडी सरकार विद्यार्थी विरोधी, त्यांच्या भविष्याशी खेळणारे असून आरोग्यमंत्री टोप्या देणारे आहेत, त्यामुळे त्यांच्या टोप्या घालून निषेध करण्यात आला. गेल्या 8 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आलेलं अनुदान वाटप न केल्यानं शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. बीडच्या गेवराई तालुक्यात असलेल्या सिरसदेवी येथील डीसीसी बँकेच्या शाखेसमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तत्काळ अनुदान वाटप करण्याची मागणी करत बेमुदत उपोषण सुद्धा सुरू केलंय. महाबळेश्वर येथील 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केलेल्या 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अत्याचारानंतर जन्मलेल्या बाळाला दत्तक घेतलेल्या सुनील चौरसिया आणि पूनम चौरसिया या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून संबंधित पीडित मुलगी आणि कुटुंबियांची भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकाऱ्यांची महाबळेश्वर पोलीस ठाण्यात भेट घेतली. डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी भोपर गावातील ग्रामस्थांनी मानपाडा पोलीस स्टेशन येथे धडक दिली. ज्या मुलीवर सामूहिक अत्याचार झाला होता आणि ज्या ठिकाणी झाला होता ते ठिकाण भोपरगाव नसल्याचा दावा गावकरी करतायत. यासाठीच भोपर ग्रामस्थ मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आले होते. त्यांनी मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चौरे यांची भेट घेतली आणि आपला निषेध नोंदवला. पंढरपूरमध्ये वाळूच्या टिप्परनं पोलीस कर्मचाऱ्याला उडवलं असल्याची घटना घडली. अवैध वाळू उपशावर कारवाई करताना अंगावर टिपर घातला चक्क आणि या घटनेत गणेश सोनलकर या पोलीस कर्मचाऱ्याचं जागीच निधन झालंय. मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी जवळची ही घटना आहे. घरगुती विद्युत कनेक्शनची थकबाकी रक्कम न भरल्यानं विद्युत कनेक्शन कट झाल्यानं चिडलेल्या ग्राहकांना विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा इशारा दिला. आत्महत्येचा प्रयत्न केला. अकोल्यातील तेल्हारा तालुक्याच्या पाथर्डी इथे ही घटना घडली. शेतकरी गजानन सदाफळे यांचं 12,000चं बिल थकीत होतं. ते बिल न भरल्यानं त्यांचं वीज कनेक्शन कापण्यात आलं आणि या रागातूनच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील गेले 2 महिने जादूटोणा तंत्रमंत्र यातून मारहाण आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची 5 प्रकरणं पुढे आली आहेत। या प्रकरणात स्थानिक स्तरावर पोलीस ठाणे आणि अनिस कार्यकर्त्यांनी प्रबोधन करत काही ठिकाणी गुन्हे दाखल केलेत। मात्र आगामी काळात या घटना रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला अनिसनं एक कृती आराखडा दिलेला आहे। ग्रामपंचायतींसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजनांतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात असताना केंद्र शासनाच्या 14 वित्त आयोगामार्फत भिवंडी तालुक्यातील दुगाड ग्रामपंचायतीला दिलेल्या 11 लाख रुपयांच्या निधींवर चक्क ग्रामसेविकेनंच डल्ला मारलाय। तिला निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं। भिवंडीमध्ये खोणी गावचा पाणी पुरवठा बंद करण्यासाठी आलेल्या स्टेम अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी घेराव घातला। कांबा गावाला पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे ग्रामपंचायतीनं न्यायालयात धाव घेतली होती। त्यामुळे न्यायालयानं अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले। त्यानंतर अधिकारी नळ कनेक्शन तोडण्यासाठी आले असता आमची स्वतंत्र पाईपलाईन आहे असं म्हणत त्यांनी गोंधळ घातला। स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्रात पहिला आणि देशात तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या नवी मुंबई शहरात सध्या डेंग्यू आणि मलेरियानं थैमान घातलंय। वाशीत राहणाऱ्या 17 वर्षांच्या सार्थक म्हात्रेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला। नवी मुंबईत 300च्या आसपास डेंग्यू सदृश रुग्ण आहेत। शहरातील गावठाण आणि झोपडपट्टी भागात याचं प्रमाण जास्त आहे। याबाबत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानं प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। खतामध्ये भेसळ करून विक्री केल्याच्या संशयातून चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथील एका कृषी केंद्राची चौकशी करण्यात आली। या कृषी केंद्रातून चुना आणि माती यांची भेसळ करून खतांची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला। त्या आधारावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कृषी केंद्रावरील खतांचे काही नमुने घेत ते तपासणीसाठी अमरावतीमध्ये प्रयोगशाळेत पाठवले। बीडच्या गेवराई तालुक्यातील ग्रामस्थांच्या मरण यातना सुरूच आहेत। कारण काही दिवसांपूर्वी खराब रस्त्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता। ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एक काल दुर्दैवी आणि संतापजनक घटना गेवराईच्या भोजगावमध्ये समोर आली आहे। आत्महत्या केलेल्या 18 वर्षीय मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली। या घडलेल्या प्रकारानं संताप व्यक्त होतोय। बीड सोलापूर महामार्गावरील पालीजवळ कार डिवायडरवरती धडकल्यानं भीषण अपघात झाला। यात बीडचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोसलेंसह दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे। आणि मावळ तालुक्यातील अनुजा हिनं कॅनव्हासवर नव्हे तर पूजेत वापरल्या जाणाऱ्या सुपारीवरती आणि झाडांच्या विविध पानांवरती विविध कलाकृती साकारल्या। येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी आता अनुजा महाराष्ट्रातील विविध देवींची कलाकृती सुपारीवरती साकारते आणि देवीचं चित्र सुपारीवरती साकारत असताना यातील बारकावे, नक्षीकाम आणि चित्रावरती विशेष परिश्रम घेऊन चित्र अंमलात आणावं लागतं। यासाठी अनेक तास तिला परिश्रम घ्यावे लागतात। आणखी काही स्पीड न्यूज पाहूयात, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। हैती आणि मध्य अमेरिकेतील तसंच अफगाणिस्तानमधल्या हजारो निर्वासितांना मेक्सिकोमध्ये आश्रय देण्यात आला असं मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एबार्ड यांनी संयुक्त राष्ट्रातल्या आमसभेत सांगितलं। ब्राझील आणि चिलीहून आलेल्या मूळ हैतीच्या 18,000 स्थलांतरितांना मेक्सिकोमध्ये आश्रय देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। अफगाणिस्तानातल्या अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या महिला आणि मुलांना मेक्सिकोत मोठ्या प्रमाणावर संरक्षण देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतल्या राजदूतांची भेट घेतली आहे। हैतीमधील हजारो स्थलांतरित टेक्सास सीमेवरच्या शिबिरांमध्ये आश्रय घेण्यासाठी येत आहेत, त्या संदर्भात ही भेट झाली आहे। या वीकेंडला ही संख्या 15,000च्या वर होती। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी काँगोचे राष्ट्राध्यक्ष फेलिक्स तशिसेकेदी यांची भेट घेतली आहे। कोरोनाविरुद्धची लढाई तसंच काँगो खोऱ्यातल्या 2 देशांमधील सामरिक भागीदारी यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। पूर्व काँगोमधल्या दहशतवाद विरोधी लढाईत अमेरिकेच्या विशेष सैन्याच्या तैनातीमुळे काँगोच्या सैन्याला बळ मिळालं आणि या मदतीचा फायदा झाल्याबद्दल सिसेकेदी यांनी ब्लिंकन यांचे आभारही मानले। लंडनमध्ये एका 28 वर्षीय महिलेची
सविना नेसा हिची हत्या करण्यात आलेली आहे. अनोळखी व्यक्तीनं तिची हत्या केली का याचा तपास सध्या केला जातोय. पण या हत्येच्या घटनेमुळे राजधानीसारख्या ठिकाणी महिला सुरक्षित नाही त्याबद्दल चिंता व्यक्त होतीये. याबद्दल कोणाला काही माहिती असेल तर त्यानं समोर येऊन माहिती द्यावी असं आवाहन स्कॉटलंड यार्डनं केलंय. एका संशयिताला या प्रकरणी ताब्यात घेतलं गेलंय. अमेरिकेतल्या टेनेसीमध्ये किराणा दुकानात एकानं केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर तब्बल 12 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. स्वतःवर केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. गुरुवारी दुपारी क्रोजर किराणा दुकानात ही दुर्घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी आणि मेलबर्न या दोन मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन आता संपण्याची शक्यता आहे. या दोन्ही शहरात लसीकरणाचं प्रमाण वाढलंय. मात्र निर्बंध शिथिल झाले असले तरी लोकांनी खबरदारी बाळगावी आणि काळजी घ्यावी असं आवाहन नेत्यांकडून होत आहे. सिडनीमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढतंय. 11 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन उठवण्याचं उद्दिष्ट इथं ठेवलं गेलेलं आहे. त्यासाठीच वेगानं लसीकरण करण्याचंही उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. योग्य काळजी घेतली नाही तर मात्र हॉस्पिटलमधली रुग्णसंख्या वाढू शकते असा इशारा प्रीमियर ग्लिडियस बेर्जिक्लाइन यांनी दिलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेतली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादाशी संबंधित भूमिकेबद्दल हॅरिस यांनी स्यू दाखल करण्याची शिफारस केली आहे. दहशतवादाला पाठिंबा देऊ नका असा थेट इशाराच हॅरिस यांनी दिलाय. पाकिस्ताननं दहशतवादी गटांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. अमेरिका आणि भारत नैसर्गिक मित्र असल्याचंही त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचीही भेट घेतली. ऑकस अर्थात ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेच्या त्रिस्तरीय सुरक्षा कराराबाबत या दोघांमध्ये यावेळेला चर्चाही झाली. या गटात भारत आणि जपानला सहभागी करून घ्यायला नकार दिला गेलाय. क्वाड हा गट ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांचा आहे तर ऑकस हा फक्त 3 देशांचा गट आहे. ऑकस इंडो पॅसिफिक प्रांतातील सुरक्षेसाठीचा 3 देशांमधला करार असल्याचं मॉरिसन यांनी स्पष्ट केलं असं परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला यांनी सांगितलं. जपान हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मित्र देश आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. त्यांनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांची अमेरिकेत भेट घेतली. सहकार्य वाढवण्याबाबत या दोघांमध्ये विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली. व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर यापुढे भर देणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची आज भेट होणार आहे. अमेरिकेत सत्ता बदल झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये 3 वेळेला व्हर्च्युअल मीटिंग झाली आहे. पण प्रत्यक्ष भेट मात्र पहिल्यांदाच होतीये. त्यामुळे संपूर्ण जगाचं या भेटीकडे लक्ष लागलेलं आहे. यापूर्वी फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. व्यापार, सुरक्षा आणि दहशतवाद या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होती. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. जिंतूर तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे नदी आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलंय. तालुक्यातील लघु प्रकल्प पूर्णपणे भरलेले आहेत. तालुक्यातील डोंगरतळा येथील सिंचन तलाव तर ओव्हरफ्लो झालाय. तलावाचं पाणी गावात घुसल्यानं 30 ते 40 घरातील नागरिक बेघर झालेत. वाशिम जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे इथे नदी नाल्यांना पूर आलाय. पुरामध्ये 2 बैल आणि म्हैस वाहून गेल्याची घटना घडली. पुरामुळे रिठद आणि खडकी सदार या गावांचा संपर्क तुटलाय. जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं थैमान घातलं असून वादळी वाऱ्यासह जालन्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी घरात आणि शेतात पाणी घुसलं. बदनापूर इथे तर पावसाचं पाणी चक्क पोलीस ठाण्यात शिरलं. आता प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्थानकाचा सुधार होणार आहे. मावळमधील देहू रोड, बेगडेवाडी, घोरावाडी, तळेगाव, वडगाव, मावळ, कान्हे, कामशेत आणि मळवली तसंच लोणावळा इत्यादी ठिकाणी रेल्वे फाटक बंद करून तिथल्या पुलांचं काम करण्यात येणार आहे. स्थानकांच्या सुरक्षेमध्ये देखील वाढ केली जाणार आहे. मेळघाटात आदिवासींसाठी आयएस अधिकारी वैभव वाघमारे यांनी लखपती मोहा बँक योजना सुरू केली आहे. यासाठी कुपोषणासह रोजगार, कमी असणाऱ्या आर्थिक उत्पन्न अशा अनेक समस्या आहेत. मात्र मेळघाटातील 300 गावातील 3300 कुटुंबांना लखपती बनवण्याचा संपर्क धारणी येथील नवनियुक्त आयएस असलेले
प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांनी मोहा बँकेच्या माध्यमातून सुरू केलाय. राज्य सरकारनं घटस्थापनेपासून मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर साई भक्त, शिर्डी ग्रामस्थ आणि व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शिर्डीतील व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळालाय. साई मंदिर बंद असल्यामुळे शिर्डीचं अर्थकारण पूर्णपणे ठप्प झालं होतं, तर साई मंदिराला मिळणाऱ्या दानात सुद्धा कमालीची घट झाली. त्र्यंबकेश्वर देवस्थाननं सरकारकडे अजब मागणी केली आहे. कोरोना काळात वापरलेल्या जागेच्या भाडेपोटी पैसे मागण्यात आलेत. भक्त निवासमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचं देवस्थाननं बिल मागितलं होतं. कोविड सेंटर दिल्याबद्दल संस्थान अध्यक्षांनी 99,63,000 रुपयांचं बिल दिलं होतं. मावळ तालुक्यातील अनुजा हिनं कॅनव्हासवरती नव्हे तर पूजेत वापरल्या जाणाऱ्या सुपारीवरती झाडांच्या विविध पानांवरती विविध कलाकृती साकारल्यात. नवरात्रोत्सवासाठी आता अनुजा महाराष्ट्रातील विविध देवींच्या कलाकृती सुपारीवरती साकारतीये. देवाचं चित्र सुपारीवर साकारत असताना यातील बारकावे, नक्षीकाम आणि चित्रावरती विशेष परिश्रम घेऊन चित्र अंमलात आणावं लागतं आणि यासाठी अनेक तास परिश्रम घ्यावे लागतात. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावळसच्या बाळू लोखंडे या मंडप डेकोरेटर्सची लोखंडी खुर्ची सध्या नेटवर्कमध्ये या सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय बनली आहे. मँचेस्टरमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर चक्क मराठीमध्ये नाव आणि गाव लिहिलेल्या अवस्थेत आढळलेल्या या लोखंडी खुर्चीनं धमाल उडवून दिली आहे. सुनंदन नेले हे क्रिकेट समालोचक आहेत आणि लंडन दौऱ्यावरती असताना त्यांनी मँचेस्टर येथे फिरताना त्यांना दिसलेल्या बाळू लोखंडेंच्या खुर्चीबद्दल पोस्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत संबोधित केलं. अफगाणिस्तानचा वापर दहशतवादासाठी होऊ नये असं मोदी म्हणाले. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी होऊ नये. दहशतवादाचा फटका त्यांनाही बसू शकतो असा थेट इशाराच संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतून मोदींनी पाकिस्तानला दिलाय. कोरोना लसीकरणात भारतानं वेग घेतलाय. कोविन ॲपमुळे जास्तीत जास्त नागरिकांना लस देता आली असं मोदींनी यावेळी भाषणात म्हटलं. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी भारतात येऊन लस निर्मिती करावी असं आवाहन मोदींनी केलं. भारत सेवा परमो धर्म अंतर्गत लसीकरण करण्यात गुंतलेला आहे. भारतानं जगातील पहिली DNA आधारित लस तयार केली. यासह लसींची निर्यात देखील पुन्हा सुरू झाली असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना मोदींनी भारताची प्रगती होते तेव्हा जगाची प्रगती होते असं म्हटलं. त्यामुळे आम्ही भारताच्या विकासाला महत्त्व देत असल्याचं त्यांनी म्हटलं. मी लोकशाही असलेल्या देशाचं नेतृत्व करतोय. देशात अनेक भाषा, धर्म आहेत तरी विविधतेत एकता हे आमच्या देशाचं मोठं यश आहे. हे लोकशाहीचं यश आहे. रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा मुलगा दुसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेत बोलत असल्याचं यावेळी मोदी म्हणाले. आणि या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.